उपसरपंच चषक 2021 मी समालोचक अमर राजेंद्र राऊत तुम्हा सगळ्यांचं या दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। ही मॅच रंगते, स्पर्धा रंगते, उत्तम आयोजन असतील, इथले नियम असतील, त्या नियमावलींना फॉलो करणारे संपूर्ण क्रिकेट संघ असतील, या सगळ्यांचेच मनापासून आभार आहे। कारण स्पर्धेला कुठलाही गालबोट लागणार नाही, ही जशी आयोजकांनी काळजी घेतली गेली अगदी तितक्याच प्रमाणे तिचा काटेकोरपणे पालन सहभागी सर्व संघांनी देखील केलं। आणि म्हणून कालपासून परवापासून जे जे सहभागी संघ आहेत त्या सर्व सहभागी संघांचं देखील मी आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो। मॅचकडे वळूया। मॅचला होते सुरुवात। बॉलिंग मार्कवर सज्ज असेल बॉलर आकाश आणि बॅटिंगवर स्ट्रायकिंग एंडला असेल बॅट्समन आतिश आणि नॉन स्ट्रायकर असेल तो म्हणजे बॅट्समन जितू। मॅचला होती सुरुवात। फर्स्ट बॉल ऑफ दिस इनिंग। पहिला चेंडू मिडल स्टंपला पिच केला गेला होता। एलबीडब्ल्यूची अपील केली गेली, परंतु पंचांनी सांगितले की त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो आउट ऑफ द लेग स्टंप असल्यामुळे ही अपील आपण स्वीकारू शकत नाही। परंतु सुरेख सुरुवात गोलंदाज आकाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। पहिला चेंडू निर्धाव पडलेला आहे। एक सुंदर सुरुवात असते ज्यावेळेला तुम्ही स्लॉगवर हाताळत असता, मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक हाताळत असता, त्यावेळेला कमीत कमी धावा खर्च करावा हे मात्र आपल्या माइंडसेटमध्ये असतं। आणि म्हणून यावेळेला स्टेप आउट केलेला आहे। गोलंदाजाच्या चेंडूच्या वेगाचा वापर केला गेला आणि डीप स्क्वेअर लेगच्या रीजन मध्ये चेंडू निघून गेलाय फरार सीमा पार चौकार। आपल्याला डॉट पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर फलंदाज आतिशनं दाखवून दिलं की पहिल्या चेंडूवर आम्ही चाचपणी केली की गोलंदाज किती क्षमतेचा आहे आणि किती ताकदीचा आहे। खेळपट्टीचा अंदाज घेतला गेला, इथल्या वाऱ्याचा अंदाज घेतला गेला आणि त्यानंतर स्टेप आउट करत चेंडू फुल टॉस बॅटवर येतोय की काय आणि अशा वेळेला हलकेच त्याला फ्लिक केलं गेलं स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि चेंडू मिळाला आहे आपल्याला 4 धावांच्या रूपात। या षटकातला पुढचा चेंडू, या वेळेला प्रतिम कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय। सुंदर फटका, क्रिकेटचा क्लास आणि सौंदर्य दाखवणारा, मात्र तितकं सुरेख क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं। या एकूण धावा असतील पंच 2 धावा, 3 2 2 ओके थँक्यू। या 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल, ती मात्र आता बिनबाद 6। यावेळेला पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील राजकुमारजी पाटील आणि रामकृष्णजी काकडे। दोन्ही पंच एकतर क्रिकेटच्या मैदानावर अनेक वर्ष क्रिकेट गाजवलेली ही माणसं आहेत, अनुभव आहे या दोघांच्याही पाठीशी आणि गाठीशी। यावेळेला एक धाव, मगाची एक धाव मोजायची माझ्याकडून राहून गेली होती आणि यावेळेला धावसंख्या झाली ती 8 धावा, माफ करा धावसंख्या झालेली ती 8, बिनबाद 8। अप्रतिम बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली, कारण की पहिल्यामध्ये लेग बाईटच्या रूपात आपल्याला 1 रन मिळालेली होती, त्यानंतर आला चौकार, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि चौथ्या चेंडूवर 1 धाव, अशा झालेल्या आहेत एकूण 8 धावा। या वेळेला पुढच्या दरवाजाला सिक्युरिटी गार्ड प्लस कुलूप ताळा आणि मागच्या दरवाजातून झाली चोरी, त्रिफळाचीत आणि पहिला झटका या संघाला। च्या माध्यमातून एक चौकार जरी या षटकामध्ये आला होता, परंतु जितूला काहीही न करता 0 धावसंख्येवर माघारी जावं लागतंय। पुन्हा मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी त्यांनी स्वतःला प्राप्त करून दिली आणि आता मात्र फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे हरेश। एक सुंदर सुरुवात आकाशच्या माध्यमातून, मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक तो हाताळतोय। अशा वेळेला फलंदाजांना नामी संधी असते दिनेश सर मोठे फटके खेळण्याची, गॅप काढण्याची आणि मोठी धावसंख्या उभारण्याची, परंतु नवीन चेंडूवरच्या ज्या चमकेचा वापर करत सिमेंटच्या विकेटवर वेगावर स्वार होऊन फलंदाजांच्या रडारमध्ये चेंडू न टाकता त्यांना एकेका धावेसाठी तरसवणं ज्याला जमतं ना, त्याला एक महान गोलंदाज म्हणून ही उपाधी प्राप्त होत असते। आता तुर्तास तरी आपण जे बघतोय त्या सामन्यामध्ये आकाश जो या देवरुंग संघाकडून गोलंदाजी करतोय
त्यावेळेला मात्र आपल्या स्वतःची एक वेगळी किमया दाखवताना आपलं कौशल्य पणाला लावलं जात आहे. समोरच्या फलंदाजांना नामोहरम करण्यात यश आलेलं आहे, कारण की आतापर्यंत 5 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा त्यानं मोजल्यात. यावेळेला पुन्हा फुललेंचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून क्रिकेटचा क्लास आणि स्वतःची क्लासिकल फटकेबाजी दाखवताना चेंडू निघून जाईल सीमा पार, चौका. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. लोफ्टेड कव्हर ड्राईव्ह होता. समोरच्या फलंदाजांना, समोरच्या क्षेत्ररक्षकांना भेदणारा हा फटका होता आणि कुठेतरी आपल्यावर हावी होतोय का आकाश, हे सगळं वातावरण तयार होत असताना त्या आकाशला नामोहरम केलं गेलं. शेवटच्या चेंडूवर चौकार येणं म्हणजे नव्यानं येणाऱ्या दुसऱ्या गोलंदाजावर एक वेगळ्या प्रकारचं जे नैसर्गिक नॅचरल प्रेशर आहे, नैसर्गिक दडपण आहे, ते दडपण क्रिएट करण्याचा, ते दडपण तयार करण्याचा प्रयत्न या फलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळाला. हरेशकडून आपला पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर चौकार मारत हरेशनं सांगितलेलं आहे की मी जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत माझ्या बॅटमधनं रन कशा निघतील आणि मी कोणत्या मोडमध्ये आता इथून पुढे माझ्या संघाच्या धावसंख्येला आकार देत राहील, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली गेली आहेत. आता मात्र मगाशी आकाश सिनियर यानं ती गोलंदाजी केली होती आणि आता आकाश ज्युनियर यावेळेला या संघाच्या दुसऱ्या गोलंदाजीची मदार आपल्या खांद्यावर पेलताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा मोजल्यात आकाश सिनियर यानं आणि एक गडी बाद करण्यात यश आलंय. यावेळेला बॉलिंग मार्कवर आकाश ज्युनियर. या वेळेला सुंदर फटका, मात्र ज्युनियर आकाशनं पहिल्या चेंडूवर दिलाय झटका. गडी होतोय बाद आणि आतिशला परतावं लागेल माघारी. ची लयलूट केलेली आहे. देवरुंग संघाला माहित होतं की जर ही लयलूट वेळीच आवरली नाही आणि समोरच्या फलंदाजांना जर वेळीच सावरलं नाही तर मग आपल्यावर होणाऱ्या आक्रमणाचा आपण परतावा करू शकत नाही. आणि आपल्यावर होणाऱ्या हल्ल्यांना जर थांबवायचं असेल, आक्रमणाला जर थांबवायचं असेल, तर या दोनही फलंदाजांना वेळीच जेरबंद करणं, त्यांच्या फटकेबाजीला आळा घालणं हे खूप महत्त्वाचं काम आहे. आणि त्या आळा घालण्याचं काम मात्र या वेळेला ज्युनियर आकाशच्या माध्यमातून आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवर चांगली फटकेबाजी करणारा आतिश, त्यांचा सलामीवीर माघारी परतलाय आणि त्याचबरोबर सलामीवीरांची जोडी देखील आता पेव्हिलियन मध्ये आराम करते. बॅटिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र बॅट्समन हरेश आणि नॉन स्ट्राईकला असेल बॅट्समन नरेश. आता ही जोडी संघाला कुठपर्यंत नेते की पुन्हा हावी होतोय आकाश. या वेळेला पुन्हा मिस टाइम शॉट, बॅटनं घेतली लीडिंग एज आणि 38 सर्कलच्या आतमध्ये हा सलग दुसरा झटका. 4 धावा वैयक्तिक 4 या धावसंख्येवर हरेश आपल्याला माघारी जाताना पाहायला मिळतो. दिनेश सर, आता मात्र हॅट्रिकची संधी आहे ज्युनियर आकाश याला. मगाशीच आपण जर पाहिलं गिरीशनं हॅट्रिक साधत उपसरपंच चषक सन 2021च्या या क्रिकेटच्या रणसंग्रामातला हॅट्रिक साधणारा पहिला गोलंदाज बनण्याचा मान मिळवलाय आणि त्याच पावलावर पाऊल ठेवत आकाशनं पहिल्या दोनही चेंडूवर 2 मोठे झटके दिलेत, ते मात्र विके स्पोर्ट्स गांधारी संघाला, आणि दाखवून दिलं की आमच्या कर्णधारानं नाणेफेकीचा कौल विजयी झाल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा का निर्णय घेतला, कारण आमच्यासारखे क्षमतावान गोलंदाज त्याच्याकडे आहेत. या वेळेला मात्र अलेक्सच्या दिशेने जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. हॅट्रिकचं स्वप्न भंगलंय दिनेश सर, परंतु संघाला आवश्यक असणारी जी सकारात्मक ऊर्जा आहे ना, ती ऊर्जा बहाल करण्याचं काम आकाश ज्युनियरच्या माध्यमातून झालंय. कारण पहिलं षटक महागडं पडलं. पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट झाली आणि समोरच्या फलंदाजांनी आक्रमण करायला सुरुवात केली होती, परंतु अशा वेळेला इतका तिखट मारा करणं खरंच गरजेचं होतं, कारण जर ही भेदकता कायम राहिली नसती तर मग मात्र विके स्पोर्ट्स गांधारी संघाच्या आतिषबाजी पुढे शांत राहावं लागलं असतं. फटका चुकलाय, पूल करण्याचा प्रयत्न होता, एक हलकीच कड लागली आणि चेंडू तिथेच आपल्याला राहताना पाहायला मिळतो. एक डॉट बॉल, अप्रतिम बॉलिंग. त्यावेळेस बॅट्समनला मिडल ऑफ बॅट करता येत नाही, कोणताही चेंडू बॅटवर व्यवस्थित येत नसेल आणि समोरचा गोलंदाज वारंवार बॅटला चेंडू लावण्यासाठी जर संघर्ष करायला भाग पडत असेल तर दमखम है बॉस उसके बॉलिंग में, हे मात्र तुम्हाला निर्विवादपणे म्हणावं लागेल.
यावेळेला पुन्हा अकुट टप्प्याचा चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. हॅट्रिक नाही पण 5व्या चेंडूवर तब्बल 3रा झटका दिलाय तो आकाश ज्युनियर यानं. एक पाहायला मिळतंय आकाश ज्युनियरनं ज्या पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये ज्या चुका झाल्या, जी कमी आपल्याला जाणवत होती ती कमी सगळी मग त्याची भरपाई करून टाकलेली आहे, तीही व्याजासकट असं म्हणावं लागेल. कारण की 5 चेंडू धावा दिल्यात ती फक्त 1 आणि तब्बल 3 गडी बाद केलेत. लाजवाब षटक आतापर्यंत आपल्याला देवरुंग संघाकडून आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांकडून टाळ्यांच्या रूपात मात्र त्याचं कौतुक केलं जात आहे. हे असतं स्पोर्ट्स स्पिरिट. आपल्या खेळाडूला प्रोत्साहन देत राहायचं, मग कामगिरी चांगली असो अथवा कामगिरी वाईट असो, पण त्याच्या पाठीशी जर तुम्ही भक्कमपणे उभे राहिलात ना मित्रांनो, तर कोणत्याही विपरीत परिस्थितीत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी तो सदैव तयार असतो. या षटकातला शेवटचा चेंडू पाहूया आकाश ज्युनियर याचा. आणि यावेळेला लो फुल टॉस लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षकाकडून होतीये चुकी. चेंडू निघून जाईल सीमप्पा षटकार. थँक्यू सो मच. कदाचित दिनेश सर, जर या चेंडूवर क्षेत्ररक्षकानं अंदाज घेतला असता, वेल जज केला असता, तर जे गिरीशनं बॉलिंग केलेली आहे, विक्रम केलेला आहे की एका षटकामध्ये 4 गडी बाद केले आणि केवळ 6 धावा दिल्या होत्या, तर त्या विक्रमाची बरोबरी झाली असती की किंबहुना पहिल्या क्रमांकावर हा बॉलर आला असता, कारण 1 धाव आणि 4 गडी बाद केले असते. मात्र यावेळेला हा षटकार बसला तरीही 7 धावा आणि 3 गडी बाद करण्यात यश आलेलं आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 1919, एकावर 9, 19 धावा आणि गडी बाद झाले ते आतापर्यंत 4. पहिल्या षटकात 1 विकेट गेली आणि दुसऱ्या षटकात आकाश ज्युनियरच्या माध्यमातून 3 गडी बाद केले गेले. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला देवरुंग संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कदाचित कर्णधाराशी जर मगाशी बातचीत केली असती नाणेफेकीच्या वेळेला, तर कर्णधाराने हेच सांगितलं असतं की बॉलिंग हे आमचं स्ट्रॉंगेस्ट झोन आहे आणि त्यामुळे आम्ही गोलंदाजांवर विश्वास ठेवतो. नाणेफेक जिंकून समोरच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलं. फलंदाजांनी ते आमंत्रण स्वीकारलं आणि आलेल्या आमंत्रणावर आलेल्या पाहुण्यांचा मात्र यथोचित पाहुणचार यावेळेला देवरुंग संघाच्या गोलंदाजांनी केला. अप्रतिम बॉलिंग, वेगावर स्वार होणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज लल्लेश चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय, तितक्याच वेगानं तो आतमध्ये आलाय आणि त्याला लेग साईडच्या दिशेनं टोलवण्याचा प्रयत्न बॅट्समनच्या माध्यमातून, यशवंतच्या माध्यमातून आपण पाहत होतो, मात्र तो त्यात काही यशस्वी झाला नाही. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला ललेशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. या षटकातला पुढचा चेंडू या वेळेला फुल टॉस बॉल आहे, त्याला हलकेच कट केली गेली आहे. त्यानं पहिल्या संघर्षामध्ये आपली बॅट चेंडूला काही मध्यावर घेऊन मनाजोगते फटके खेळण्याची परवानगी देत नाहीये. अशा वेळेला स्ट्राईक रोटेट करा. म्हणतात ना की जर काहीच होत नसेल तर संत गतीने चालत राहा, पण थांबू नका. कारण थांबलात तर संपलात आणि चालत राहिलात तर मग मात्र तुम्ही लक्षाला गवसणी घालत राहाल. ललेश थोडासा माइंडमध्ये काहीतरी गोंधळलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय. 2 प्रकारची दडपणं असतात दिनेश सर आयुष्यामध्ये. एक तर मागच्या केलेल्या वाईट कामगिरीचं दडपण असतं, ते सुधरवायची असते, आणि दुसरी गोष्ट मागच्याने जे केलंय त्याच्यापेक्षा आपल्याला चांगलं करून दाखवायचं आहे. हा एक वेगळाच प्रेशर असतो मनावर. या वेळेला त्याच गोंधळाचा फायदा उचलला जाईल का, तर नाही, कारण मैदानाची मर्यादा येते आड. चेंडू निघून जातोय घोषित क्षेत्रात एका धावेसाठी आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या होईल 21, 2वर 1, 21 धावा. शैलेश बिडवी आणि संजय बजागे स्पोर्ट्स पडगा संघ आणि आईगावदेवी स्पोर्ट्स भरोडी या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. दोन्ही संघ, शैलेश बिडवी अँड संजय बजागे स्पोर्ट्स पडगा आणि आईगावदेवी स्पोर्ट्स भरोडी संघ. या वेळेला मात्र स्वैर मारा पाहायला मिळतोय. ललितच्या माध्यमातून मी म्हटलं ना की मनामध्ये संभ्रमावस्था तुमच्या निर्माण झालेली असते आणि त्या संभ्रमावस्थेमध्ये तुम्ही घेत असलेले निर्णय आपोआप चुकत असतात.
मग त्यावेळेला तुमची दिशा, तुमची लाईन, तुमचा टप्पा या ज्या अचूक घडणाऱ्या गोष्टी देखील जे सगळं आलबेल असतं तेही मग मात्र तुमच्या मनाविरुद्ध घडतं. लाईन नो का? बॉल पिच झाल्याची ना? ओके. आमची टेक्निशियन टीम इथे सज्ज आहे. GTC.in चे सगळे मेंबर्स आणि खास करून भूपेश सर. एक या क्षेत्रामधल्या टेक्निशियन मध्ये खूप मोठं नाव आहे या मुलाचं, या युवकाचं. चोख बाजूंनी नजर असते, उत्तम कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आमचे सगळे सामनाधिकारी असतील, पंच असतील, या सगळ्या गोष्टींची बाब दोन्ही संघांच्या 12व्या खेळाडूच्या समोर तपासले जाते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सॉरी, इट्स अ व्हाईट बॉल. नो नाही आहे. आणि अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 21 या धावसंख्येवर पोहोचलेला आहे आतापर्यंत. प्रथम फलंदाजी करणारा विके स्पोर्ट्स गांधारी संघ. मोठे फटके खेळण्याची संधी मात्र दिली जात नाहीये. काहीसा संत गतीने चाललेला सामना. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. आता मात्र यशवंतला विचार करावा लागेल की ज्या पद्धतीनं तो चेंडूची वाट बघतोय त्या पद्धतीनं चेंडू येईल का माहित नाही. मोठे फटके खेळण्यासाठी स्वतःला रूम क्रिएट करावे लागते. ओके ओके, सॉरी, 22 22 22 22. माफी असावी, माणसाकडून चुका होतात. या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला यशवंतच्या माध्यमातून, परंतु यशवंतकडून होत असणारा बॅट अँड बॉलचा संघर्ष काही थांबायचं नाव घेत नाहीये. आणि ललेशनं देखील जिथे आकाश ज्युनियरनं षटक संपवलं होतं अगदी तिथूनच पिक केलंय ललेश यानं आणि या फलंदाजाला मात्र नामोहरम करून टाकलाय. अंधारी स्पोर्ट्सला मात्र मोठी फटके खेळता येत नाही. यावेळेला पुन्हा तीच लाईन ठेवली जाते. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू त्याला कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र यशवंतसाठी हार्ड लक. आजचा दिवस नाहीये वाटतं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर विके स्पोर्ट्स गांधारी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 22, 2 2, 22 धावा या 3 षटकांमध्ये. म्हणजे पहिल्या षटक जर आपण पाहिलं तर आकाश सिनियरनं टाकलेलं त्यामध्ये 12 धावा मोजल्या होत्या, पण उर्वरित पुढच्या 2 षटकांमध्ये केवळ 10 धावा काढता आल्यात, वसूल करता आल्यात त्या विके स्पोर्ट्स गांधारी संघाला. त्यातल्या 7 धावा आकाश ज्युनियरनं खर्च केल्या आणि तब्बल 3 गडी बाद केले. परंतु ललेशचं देखील कौतुक करावं लागेल दिनेश सर. त्यानं हे जे तिसरं षटक हाताळलंय त्यात एक वाईट टाकून देखील केवळ 3च धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्यात. शैलेश बिडवी आणि संजय बजागे स्पोर्ट्स पडघा संघ आणि आईगावदेवी स्पोर्ट्स भरोडी या दोन्ही संघांना विनंती आहे संघ नायकांना की आपल्यासाठी हा वारंवार तिसरा कॉल आलेला आहे. दोन्ही संघांच्या संघ नायकांनी इथे हजर व्हायचं आहे. पडघा संघ या नाणेफेकीसाठी आपण इथे टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. आणि त्याचबरोबर भरोडी संघाचा कर्णधार देखील इथे पोहोचलेला आहे. थँक्यू सो मच. वळूयात मॅचकडे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या विके स्पोर्ट्स गांधारी यांची 22. या वेळेला मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. हलकेच कडा घेतलेला. इट्स नॉट अ रन, नॉट विकेट. क्रिकेटच्या नियमाप्रमाणे आपल्याला माहिती आहे की दोन्ही एंड कडून जोपर्यंत बॅट्समन क्रीज सोडणार नाहीत तोपर्यंत ती धावही काउंट केली जाणार नाही आणि विकेटही ग्राह्य धरली जाणार नाही. ठीक आहे, एका धावेवर समाधान मानावं लागतंय. विजय गोलंदाजी मार्कवर आपल्या बॉलिंग मार्कवर आपल्याला बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे धावांचा जो रोग होता, तो वेग होता, जो मंदावलेला आहे, अगदी त्याच स्थितीमध्ये ही बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. कोणत्या प्रकारच्या हात खोलण्याची संधी नाही. या वेळेला लेग साईडच्या दिशेने कळलेला फटका. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. आणि या एका धावेनं विकी स्पोर्ट्स गांधारी या संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या होईल 24-24, 2 4, 24 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या डावातले. दिनेश सर, 24 ही धावसंख्या तुमच्या 20 चेंडू मध्ये तुम्ही उभारली गेली आहे. पण जर तुम्हाला वेल फायटिंग टोटल स्कोर जर आपल्याला मिळवायचा असेल, उभा करायचा असेल, तर मग मात्र अजूनही 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. या वेळेला पुन्हा लेग साईडच्या दिशेने प्रहार केला जातोय, परंतु जो मोठा फटका हवाय, हवेचा वेग आहे मैदानावर, त्याचाही वापर केला जात नाही. कारण
तुम्हाला चेंडू मात्र बॅटवर तितका मिडल करताना आपल्याला पाहायला जमताना मिडल करायला जमताना दिसून येत नाहीये. कारण तो आत्मविश्वास तुम्ही गमावलाय का? तुमचे भरवशाचे फलंदाज तंबूमध्ये परतलेत, पण त्यानंतर जो डावाला पिकअप करायचा होता तो मात्र आपल्याला पाहायला मिळाला नाही. हा संघर्ष संपलाय, पण तो त्याचा दुर्दैवी अंत झालाय, कारण की बॅट्समन होईल त्रिफळाचीत आणि बसेल आणखी एक झटका. या शेवटच्या षटकामध्ये आणि एक गडी बाद केलाय. यशवंत माघारी परतलाय. त्याने खूप मोठी निराशा केली आहे ती गांधारी संघाची, कारण 6 चेंडूंचा त्यानं केलाय सामना आणि धावा केल्यात त्या फक्त आणि फक्त 2. तब्बल 4 चेंडू त्याने डॉट खेळून काढलेत. या 4 चेंडूची किंमत ही मोजावी लागेल. बॅटिंग मार्कवर आता मात्र आपल्याला बॅटिंग करताना दिसेल तो बॅट्समन बॅट्समन प्रितेश. अजूनही या डावातले 2 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 25 धावा. मी मगाशीच म्हटलं होतं की अजूनही या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर 2 मोठे फटके आवश्यक आहेत, आणि त्यातल्या पहिल्या फटक्याला मिळते का संधी तर नाहीये. अकूट टप्प्याचा वेल बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर बॉलिंग बॉलर विजयच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल ज्युनियर आकाश, ललेश आणि विजय याचं. तर खरं तर सिनियर आकाशने देखील सुंदर बॉलिंग केली होती, परंतु ते 2 चौकार आले आणि 12 ही धावसंख्या मात्र त्यांना धावा या मोजाव्या लागल्या. या षटकातला पुढचा चेंडू या वेळेला शेवटच्या क्षणापर्यंत बॅट अँड बॉलचा संघर्ष काही थांबला नाही आणि विके स्पोर्ट्स गांधारी संघाच्या फलंदाजांना मात्र चेंडू काही आर पार धाडता आला नाही. अवघा 1 षटकार त्यांच्या इनिंग मध्ये पाहायला मिळाला. परिणामी स्वरूप 4 षटकांच्याच म्हणजे पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर विके स्पोर्ट्स गांधारी या संघाची धावसंख्या होतीये 5 बाद 25 धावा आणि जय हिंद देवरुंग या संघाला विजयासाठी आवश्यक असतील 24 चेंडू आणि 26 धावा. आपण वळूया टॉस बॉक्स कडे, जिथे असतील आमचे सहकारी समालोचक सन्माननीय योगेश पाटील सर, आणि जिथे उपस्थित असतील आई गावदेवी स्पोर्ट्स भरोडी संघाचे कर्णधार आणि त्याचबरोबर शैलेश बिडवी अँड संजय बजागे स्पोर्ट्स पडगा या संघाचे कर्णधार. धन्यवाद अमर राऊत. तर आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. संघ आहेत शैलेश बिडवी आणि संजय बजागे यांचा संघ पडगे विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट भरोडी आणि न्यू गावदेवी स्पोर्ट भरोडी असा हा संघ असणार आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला तिसऱ्या क्रमांकासाठी सहकारी लाभलेलं आहे आमनेपाडा गावची उद्योजक सन्माननीय संदीपजी जाधव आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आणि त्यानंतर सन्माननीय हरिभक्त परायण गजाननजी काकडे यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. या 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. तर सन्माननीय संदीपजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करत आहोत. तर भरोडी संघाने कॉल देत आहेत. उपसरपंच चषकाची त्यांनी मागणी केलेली आहे, परंतु आलेला आहे जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा. म्हणजे हे नाणं जातो या पडगे संघाच्या बाजूने आणि या विनिंग संघ नाक्याला आपण हे फ्रेंड्स ग्रुप आमनेपाड्यांच्या वतीने शीतपेय देणार आहोत गजानन काकडे यांच्या शुभ हस्ते. मान्यवरांचा आभार. विनंती असेल की आपण पुन्हा एकदा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. सुभाष, तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये भरपूर छान फलंदाजी केली, परंतु कुठेतरी तुमचा संघ दडपणामध्ये होता. तुला असं वाटलं होतं की माझ्याकडनं अशा प्रकारचा परफॉर्मन्स होईल? मला जर असं वाटलं तर मी परफेक्ट बॅटिंग करेन इथे, परंतु माझ्या साथ दिली म्हणून मी बॅटिंगला उतरलो आणि चांगली बॅटिंग. तुमच्या पहिल्या सामन्यामध्ये संघ वेगळा होता, आता मात्र तुमच्या अगेन्स्ट संघ आहे भरोडी संघ. टॉस जिंकलाय, काय करण्याचा निर्णय दुपारचा सत्र आहे? फील्डिंग.
आतापर्यंत तुमची गोलंदाजी चांगली झालेली आहे, परंतु या मॅचमध्ये मात्र भरुडी संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? कमीत कमी थांबवण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. भरुडी संघ या ठिकाणी प्रथमताच तुमचा संघ इन्व्हाइट झालेला आहे, फलंदाजी करायची आहे. काय वाटतं की या क्रीडांगणावर किती धावसंख्या सेफ्टी होऊ शकतील? 40+ चांगला स्कोर असेल. तुमच्या संघामध्ये असा कोणता फलंदाज आहे की तुमच्या माध्यमातून खरोखरच चांगली बॅटिंग आम्हाला पाहायला मिळू शकेल? आकाश आणि राहुल करणं जास्त अपेक्षा असेल. आणि तुमच्याकडनं काही संघाला अपेक्षा? काय तुमच्याकडनं काही संघाला अपेक्षा आहेत? मी गोलंदाजी करणार. तर नक्कीच तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस समाप्त झालेला आहे. पडगे संघाच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि इन्व्हाइट केलेला आहे न्यू आई गवदेवी स्पोर्ट भरुडी संघाला फलंदाजीसाठी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया आता मात्र आपण कॉम बॉक्समध्ये. थँक्यू. टार्गेट पाहिले तर 26 धावांचं फक्त आहे जय हिंद देवरुंग संघाच्या समोर, परंतु सुरुवात मात्र या ठिकाणी कुठेतरी हरीशकडनं चांगली पाहायला मिळाली, कारण पहिल्या चेंडूवर त्यांनी विकेट्स प्राप्त केल्या. विजय केने महत्त्वपूर्ण विकेट्स त्यांनी मात्र प्राप्त केली आणि मात्र आता खेळपट्टीवर आपल्या दोन फलंदाज पाहायला मिळतात, बलवंत आणि पवन. गोलंदाज हरीश पुन्हा आता मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतो या ओव्हर द विकेट येते. मात्र क्रॉस बॅटेड फटका चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल होतो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव सहजपणे पूर्ण केली, घातकीय निर्णय दुसऱ्या धावेचा आणि काय वेगाने मात्र या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या आणि त्यानंतर चेंडू तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केलेली आहे. तर टेक्निकल टीम मध्ये आमचे तिसरे पंच सुद्धा उपस्थित झालेले आहेत. नॉट आउट आणि पंच रामकृष्ण काकडे चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला आहे का? एक डिक्लेअर. यस, थोडासा कॉल तुम्ही लवकर देत जा. एकूण 3 धावा. इथे मात्र इनसाइड आउटचा फटका, जबरदस्त टायमिंग जुळलं नाही, पण उंची जास्त मिळाली, अंतर कमी आणि या ठिकाणी झेल ड्रॉप. तुम्हाला जर हा सामना जिंकायचा असेल तर मात्र तुम्हाला अशा प्रकारे झेल मात्र ठिकाणी टिपणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर अशा रीतीने मात्र जर चुका केल्या तर मात्र तुम्हाला ही स्पर्धा कदाचित गमवावी लागू शकेल. सुवर्ण संधी इथे मात्र या ठिकाणी निर्माण झाली होती. एकूण धावसंख्या आपण पाहू शकता, एक गडी बाद 6. अजून विजयासाठी 20 धाब्यांची आवश्यकता जय हिंद देवरुंग संघाला. यानंतर न्यू गावदेवी स्पोर्ट भरोडी विरुद्ध शैलेश बिडवी आणि संजय बजागे पडगे यांच्या माध्यमातून तुम्हाला हे सामना पाहायला मिळू शकेल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडूला मात्र ठिकाणी ड्राईव्ह केल्याचं चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु कुठेतरी भरपूर वेगाने मात्र ठिकाणी फेकी पाहायला मिळाली आणि त्याच मुले थोडंसं हेजिटेशन पाहिलं आपण. आणि आता मात्र एक धाव या 2 फलंदाजांनी मात्र पूर्ण केली, बलवंत आणि पवन. आम्ही लोणावळा परिसराचा विचार केला तर मध्यभर संघामध्ये मात्र जय हिंद देवरुंग संघाचं नाव आवर्जून घेतलं जातोय आणि तोच संघ मात्र ठिकाणी इन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बीके स्पोर्ट गांधारी संघाच्या अगेन्स्ट. या एके धावेने 7 या आकड्यावर आता मात्र या ठिकाणी देवरुंग संघ पोहोचतोय. एक गडी त्यांनी गमावलाय, परंतु कुठेतरी त्यानंतर पवन आणि बलवंत आपल्या संघाला मात्र ठिकाणी सावरण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त. दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करेल गोलंदाज आतिश. आतिशला मात्र काहीतरी चमत्कारी मात्र गोलंदाजी करावं लागेल, कारण येणारे 18 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त
19 धाब्यांची आवश्यकता आहे. म्हणजे जवळपास बॉल टर्न इक्वेशन आहे आणि ज्या बेली टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे समीकरण असतात त्यावेळी मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र कुठेतरी सोपं ठरत असते. परंतु एखादा षटक जर मात्र या ठिकाणी एखाद्या गोलंदाजाने चांगला हाताळला तर मात्र कमबॅक करण्याची संधी निर्माण होत असते. अशा प्रकारची गोलंदाजी मात्र अतिशकडनं पाहायला मिळेल का पाहूया. इथे मात्र फोर्स केला जातो या चेंडू हवेत खाली क्षेत्र आहे मिड ऑफला बीट करतो आणि सरळ चेंडू निघून जातो या डीप लॉंग ऑन आणि डीप लॉंग ऑफच्या मधून 4 धाबांसाठी हा चौकार. काय जबरदस्त फटका पाहिला आपण पवनच्या बॅटमधून. कुठल्याही क्षेत्रक्षेत्राला मात्र या ठिकाणी हलवण्याची सुद्धा मात्र संधी उपलब्ध मात्र झाली नाही. छाप पडली होती त्या फटक्यावर चौकाराची. आता मात्र चेंडूला उचली प्राप्त पाहायला मिळते परंतु डाबेष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातोय. पंच राजकुमार पाटील यांच्या माध्यमातून वाईटचा इशारा अवांतर धावसंख्येत भर होते. तुम्ही जर अशा प्रकारची जर गोलंदाजी केली अशा प्रकारे जर अवांतर धावा खर्च केल्या तर मात्र कुठेतरी तुमच्या संघासाठी मात्र त्या कठीण होऊ शकतात त्रासदायक होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला मात्र ठिकाणी अचूक लेंथ आणि अचूक मारा मात्र ठिकाणी करावा लागेल. अजून एक मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु मिड ऑफला चांगला शतक पाहतोय परंतु संत फेकी असल्या कारणाने मात्र फलंदाजाने अतिशय वेगाने ही धाव कंप्लीट केली. चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र आपण पाहतोय जय हिंद देवरुंग संघाला कारण तिन्ही विभागामध्ये मात्र या संघाचं वर्चस्व आपण पाहिलं. प्रथमतः त्यांची गोलंदाजाला लाभणारी त्यांची क्षेत्ररक्षणाची साथ आणि आता मात्र धाबांचा पाठलाग करत असताना मात्र या ठिकाणी ही फलंदाजांची छोटीशी पार्टनरशिप. धावसंख्या 13. अजूनही 13 धाब्यांची गरज म्हणजे जो अर्धा टप्पा आहे तो आता मात्र या ठिकाणी सहजपणे पूर्ण केला देवरुंग संघाने आणि अजून जो अर्धा टप्पा आहे तो सुद्धा मात्र या ठिकाणी सहजपणे पूर्ण होऊ शकतो ज्याप्रमाणे स्थिती आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. बलवंत दलवी ऑन स्ट्राईकला होते परंतु या ठिकाणी लिडिंग एज आणि चेंडू मात्र निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धाबेसाठी. बलवंत ज्याचा नाही अंत तो म्हणजे बलवंत. थोडीशी बॉडी लँग्वेज आता मात्र आपल्याला कमकुवत पाहायला मिळते या विके स्पोर्ट गांधारी संघाची कारण क्रिकेटचा खेळ आहे तुम्हाला मात्र शेवटच्या क्षणापर्यंत फाईट करणं फार गरजेचं आहे. बलवंत जोपर्यंत 3 षटकं होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल कारण हा क्रिकेट या स्पर्धेचा नियम आहे. 3 षटकापर्यंत चेंडू फुटला किंवा हरवला तर तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल. त्यानंतर जे मैदानाच्या आतमध्ये आपण जी लाईन पाहतोय पॉवर लाईन त्या चेंडूला जर स्पर्श डायरेक्ट जर झाला आणि चिमेरीचे पलीकडे गेला तर षटकार आहे. एखाद्या क्षेत्ररक्षकाने मात्र जर चेंडूला झेलच्या स्वरूपात जर पिक पकडला तर मात्र झेलबाद आहे म्हणजे जे काही घडेल ते तुम्हाला दिलं जाईल. आतिश पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. आता मात्र चेंडू खाली राहतोय. अशा प्रकारे तुम्हाला काहीतरी चमत्कार करणं गरजेचं आहे. विकेट्स घेणं फार गरजेचं असतील. वारंवार तुम्हाला मात्र डॉट चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता करावी लागेल. त्यावेळी तुम्ही या धाबांचा संरक्षण करू शकता. पवनच्या बॅटमध्ये आपण एक चौकार पाहिला. आता मात्र पावलांचा वापर झाला परंतु बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू स्पर्श होतोय. एक धाव इथे मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जर डायरेक्ट चेंडू जर इष्टांना जर स्पर्श झाला असता तर मात्र चित्र काहीतरी वेगळं पाहायला मला असतं. पण क्रिकेटचा खेळ आहे जर तरला काही महत्त्व नाही. जे घडतंय ते मात्र आपल्याला सर्वांनाच मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सिंगल आणि जर सिंगल डबल सुद्धा इथे मात्र धावा येत राहिल्या तरी सुद्धा मात्र देवरुंग संघ मात्र या धावांचा पाठलाग अतिशय सहजपणे मात्र करू शकतो. इथे मात्र सशाचा वेग नाही पकडला तरी चालेल. कासवाच्या वेगाने सुद्धा मात्र धावा तुम्ही जोडल्या तरी सुद्धा तुम्ही धावांचा पाठलाग करू शकता कारण धावफलक आता मात्र आपण पाहिलं तर 15 धावा स्कोर कार्डवर आणि आता मात्र येणारे 13 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. चेंडूची संख्या जास्त धाब्यांची संख्या कमी आणि बलवंत आहे खेळपट्टीवर. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निघून जातो या डिक्लेअर झोनमध्ये एका धाबेसाठी आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतो. या 8च्या सरासरीने आतापर्यंत धाबा जोडल्या जय हिंद देवरुंग संघाने तब्बल 16 धाबा स्कोर कार्डवर. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 10 धाब्यांची गरज. प्लीज मी विनंती करतो या 2 व्हीलर चालकांना की ज्यावेळी सामना सुरू असतो त्यावेळी प्लीज तुम्ही 2 व्हीलर्स मैदानातून घेऊन येऊ नका कारण तुमच्यामुळे थोडंसं व्यत्यय येतोय. चला लगेच गांधारी संघ तुम्ही क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण आज आम्हाला 5 सामने कव्हर करायचे आहेत. आमच्याकडे वेळ भरपूर कमी आहे.
आणि आयोजकांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक सामना हा 4 षटकांचा झाला पाहिजे आणि जर तुमची साथ आम्हाला लाभली तर मात्र आम्ही 4 षटकांचे हे सामने जे आहेत ते मात्र पूर्ण कव्हर करू शकतोय. त्यासाठी तुमची आम्हाला साथ हवी आहे. तर प्लीज जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. तर संघाकडनं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळेल जितू. 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र फक्त 10 धाबींची गरज. येणाऱ्या फलंदाजामध्ये हनुमान आहेत, त्यानंतर हरेश पाटील चांगली फलंदाजी करू शकतो, आकाश पाटील आहेत, राजा आहेत, परंतु बलवंतला इथे मात्र माघारी परतावं लागेल. फटका तर खूपच छान एक्झिक्यूट केला परंतु जागा त्याने चुकीची निवडली कारण डीप स्क्वेअरकडे मात्र शतरक्षक तैनात होता आणि या ठिकाणी जितूने मात्र मोठी विकेट्स प्राप्त केली आहे आपल्या संघासाठी. लागतोय देवरुंग संघाला हा दुसरा धक्का फलंदाज बाद. बलवंत बाद होऊन इथे मात्र माघारी पडतोय आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय जय हिंद देवरुंग संघाचा बाहुबली खेळाडू अर्थात हनुमान केणे. अतिशय शांत स्वभावाचा हा खेळाडू, कधीही पंचांशी वाद मात्र तो घालत नाही. जो डिसिजन पंच देत असतात त्याचा स्वीकार करणारा हा खेळाडू अर्थात हनुमान केणे आणि तोच आता मात्र या ठिकाणी 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी सज्ज होते. भरपूर क्षमता आहे, भरपूर टॅलेंट आहे आणि एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका आहे ती म्हणजे जय हिंद देवरुंग संघामध्ये. 12 चेंडू 10 धाबींची आवश्यकता होती. जितून पहिल्याच चेंडूवर विकेट्स प्राप्त केल्या आणि आता मात्र समीकरण आहे 11 चेंडू आणि 10 धाबींची गरज. नेक्स्ट मॅच भरुडी विरुद्ध पडगे असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर विकी स्पोर्ट कुक्षे संघ 2 हात करेल इंद्रा स्पोर्ट गोटेकर बीस संघाच्या अगेन्स्ट. तर या संघाने सुद्धा मात्र पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. हनुमान आल्या दाखवतो की मी बाहुबली का आहे. चेंडूला फेकून दिला आहे वाडिश लॉंग ऑन सीमेरेषेच्या पलीकडे हा बाहुबली षटकार. कुठेतरी चुरस निर्माण होईल असं वाटलं होतं परंतु या फटक्यानंतर आता मात्र पूर्णपणे वर्चस्व आपल्याला जय हिंद देवरुंग संघाचं पाहायला मिळतोय. यॉर्कर डिलिव्हरी. हनुमानला माहिती की या चांगल्या चेंडूला कशा प्रकारे सन्मान द्यायचा आणि खराब चेंडूची कशी वाट लावायची. पहा या अगोदरचा चेंडू जो अगदी ओरपीच चेंडू होता त्याला परफेक्ट मिडल केलं, षटकार प्राप्त केला आणि मात्र या यॉर्कर चेंडू त्यांनी मात्र फक्त हलक्या हाताने चेंडू पुश केलं आणि या स्वतःला बचावात्मक फटका तिथे मात्र पाहायला मिळाला. आता मात्र मॅच फिनिश. व्हॉट अ ग्रेट शॉट आणि हा सामना जिंकलाय खूप मोठ्या फरकाने जय हिंद देवरुंग संघाने. अभिनंदन हनुमान, अभिनंदन विजय, अभिनंदन आकाश अँड हार्ड लक विके स्पोर्ट गांधारी.